अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या म्हणजेच 25 जानेवारी 2024 उद्या शाकंभरी पौर्णिमा पण आहे आणि त्याच्याबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे. अत्यंत दुर्मिळ असा योग उद्या जुळून आलेला आहे. अर्थात जेव्हा असे योग जुळून येतात आपण काही ना काही सेवा आणि उपाय करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये पण तेच आपण बघणार आहोत की ह्या योगावर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि आपली कुलस्वामिनी जी आपली कुळदेवी आहे त्यांची कशी सेवा करायची. आणि अर्थात गुरुपुष्यामृत योग आहे तर गुरूंना विसरून कसं चालणार. गुरुवार असल्यामुळे आपल्या ज्या काही नित्यसेवा तुम्ही करणार आहात त्याच तुम्हाला कंटिन्यू करायच्या आहेत. फक्त तुमचे जे गुरु आहे मग ते स्वामी समर्थ महाराजाचं तुम्ही ज्या देवांना म्हणत असता त्यांची आपल्याला उपासना करायची आहे. आणि बाकीच्या देवांची जसं मी तुम्हाला सांगितलं की कुळदेवी असो किंवा त्याच्याबरोबर जे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असतो यांची एकत्रित पूजा कशी करायची, सेवा कशी करायची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम शाकंभरी पौर्णिमा आहे जी आज रात्री 9:51 लागणार आहे आणि उद्या संपूर्ण दिवस आहे. सगळ्यात महत्त्वाचं की ताई की गुरुवार आहे आणि आपण सत्यनारायण कधी करावं तर अर्थात उद्या आपल्याला पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. एरवी काय होतं की आपण सत्यनारायण बघा म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण नाही ते उपाय करत असतो. अर्थात आपण सत्यनारायण पण करत असतो पण उद्याच्या दिवशी न चुकता जे कधीही सत्यनारायण करत नाही किंवा जे कधीतरी सत्यनारायण करतात कधीतरी म्हणजे लाईक शुभ मुहूर्तावर आपण कधीतरी सत्यनारायण करतो की नाही बाई ह्या महिन्यात मला सत्यनारायण करायचं आहे. त्याच पद्धतीने उद्या तुम्हाला ज्यांनी कधीही सत्यनारायण केलं नाही किंवा ज्यांचं सगळं चांगलं आहे की नाही महाराजांच्या कृपेने चांगलं आहे तर मी काही सत्यनारायण करत नाही त्यांनाही सांगेल उद्याचं सत्यनारायण चुकवू नका. कारण उद्या गुरुपुष्यामृत योग आहे. त्या योगावर तुमचं सत्यनारायण होतं आहे. तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. आणि सगळ्या महिलांना सांगणार आहे जेवढ्या सेवा सांगणार आहे तेवढ्या तुम्हाला जेवढ्या जमत तेवढ्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सत्यनारायण अर्थात प्रदोषकाळी करायचं असतं. सत्यनारायण कसं करायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नव्याने सांगायची काही गरज नाही. आपल्या चॅनलवर सत्यनारायण कसं करावं याची माहिती दिली आहे. जाऊन चेकआउट करा. त्याच्याबरोबर आधी मी सेवेचं सांगते नंतर आपण उपाय बघूया. आता सत्यनारायण झाल्यावर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपला उद्या पुष्य नक्षत्र आहे. आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची असते. तर सगळ्यात महत्त्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की सत्यनारायण तुम्हाला करायचं. सत्यनारायण झाल्यानंतर तुम्हाला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. उद्या 16 वेळाच महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. ज्यांना महालक्ष्मी अष्टकम वाचायला अडचण आहे त्यांनी यूट्यूबला लावून द्या, स्मरण करा. शेवटी जिथे श्रद्धा आहे जिथे विश्वास आहे तिकडे भगवंत असतोच. ज्यांना लिहायला वाचायला अडचण आहे त्यांनी श्रवण केलं तरी चालतं. किंवा ज्यांना काहीच म्हणता नाही येत त्यांनी भगवान विष्णू माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे, त्यांची प्रार्थना करायची आहे. विष्णूंचा मंत्र तुम्हाला जे येतं तो मग विष्णू गायत्री म्हणा किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात जे काही संकट आहे आडी अडचणी आहे दुःख आहे ते दूर होऊ दे. अशी तुम्हाला साधी प्रार्थना करायची. माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तर अतिशय उत्तम, खूप भारी, सगळ्यात भारी. ज्यांना नाही जमत त्यांनी ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचा जप करून माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे. संध्याकाळी मुख्य दरवाजावर आपला उंबरा आहे, उंबऱ्यावरच दिवा लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे. लेफ्टला ठेवा, राईटला ठेवा किंवा मध्ये ठेवलं तरी चालतं. उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे. ज्यांच्या घरात उंबरा नाही आहे त्यांनी जिथं उंबराची जागा असते तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा. शुद्ध गाईच्या तुपाचाच दिवा लावा. ज्यांच्याकडे शुद्ध गाईचं तूप नाही आहे त्यांनी घरातलं जे तूप बनवलं जातं त्याचा दिवा लावा आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना स्मरण करून प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातलं जे काही संकट आहे, आर्थिक जो त्रास आहे तो कमी होण्यास मदत होऊ दे. ही तुम्हाला प्रार्थना करायची आहे. उद्या दिवसभरात तुम्हाला कधी पण विष्णू सहस्त्रनाम, खूप सुंदर सेवा आहे, विष्णू सहस्त्रनामाची तुम्हाला सेवा करायची आहे दिवसभरात. अर्थात उद्या तुम्हाला तुळशी समोर पण तेलाचा दिवा लावला किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालतं. पण जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबऱ्यावर, मुख्य दरवाजाच्या आत नाही बाहेर नाही, उंबरा तर उंबराच. आणि विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे. ज्यांना पठण करता येत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरी चालेल. उद्या भगवान विष्णूंची सेवा चुकवायची नाहीये. उद्या खूप महत्त्वाचा आणि दुर्मिळ योग आलेला आहे. ह्या योगावर जेव्हा तुम्ही शुभ योगावर सेवा करत असताना त्याची पॉवर खूप जास्त प्रमाणात असते. जेवढ्या मी सेवा करणार आहे तेवढ्याच मी तुम्हाला सांगेल. ज्या माझ्याकडनं होणार नाही
तेवढं मी तुम्हालाही सांगणार नाही, कारण आपण संसारिक माणसं आहोत, एवढं सगळं करणं आपल्याकडनं होत नाही. मी आत्ता माझ्यावरनं सांगते, ज्यांना होत असेल त्यांनी आवर्जून करावं. आता उद्या आपल्या कुळदेवीची पण आपल्याला उपासना करायची आहे. शाकंभरी नवरात्राचा उद्या शेवटचा दिवस आहे. तर अर्थात आपल्याला दुर्गा सप्तशती पारायण करायचं आहे. केंद्रात पारायण चालू आहे. तुम्हाला माहिती आहे, केंद्रात सामूहिक पारायण चालू आहे. ज्यांना एवढ्या 8 दिवसात पारायण करणं शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून केंद्रात जा. जवळच्या ज्यांच्याजवळ केंद्र नाही त्यांनी घरात एक तरी पाठ करा. ज्यांना पाठ करणं शक्य होत नाही ज्यांना पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. आणि आपली जी कुलस्वामिनी आहे, आपली कुळदेवी आहे, तिचं स्मरण करावं. तुमची कुठलीही कुळदेवी आहे तरी सुद्धा तुम्ही 99 मंत्राचं पठण करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विजय ह्या मंत्राची 1 माळ तरी जप करा. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्ही करू शकता. आणि शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका. दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला कवच पासून सगळं वाचायचं असं, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते कसं वाचायचं. ज्या महिला पाठाला बसला होता, ज्यांनी पाठ केले आहे त्याचं उद्यापन, काहीच उद्यापन नाही. आपण पाठ करतो 7, 8, 9 तुम्ही जेवढे पाठ केले असेल तेवढंच असं, त्याचं उद्यापन असं काही नाही. तुम्हाला आपली आई भगवतीची तुम्हाला उद्या ओटी भरली तरी चालेल, अतिशय उत्तम छान दिवस आहे. नाही शक्य होत तर रोजच्या प्रमाणे काहीच नाही, तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालेल. देवी फक्त तुमच्या भक्तीची भुकेली आहे, बाकी देवाला तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाहीये. आपण जे करतो ते आपल्या मना समाधानासाठी आपल्या मनातून येतं आणि आपल्याला छान वाटतं म्हणून ते करतो. खरं तर देवाला तुम्हाला या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. देवाला फक्त आहे की भाव आणि भक्ती. जिथे भाव भक्ती आहे तिथे देवाला यावंच लागतं. या सगळ्या सेवा आहेत ज्या तुम्हाला उद्या न चुकता करायच्या आहेत. आता आपण उपाय बघूया. उपाय काय, अर्थात उद्या गुरुवार आहे, आपल्याला आपल्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे. कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. ते काढल्यावर आपला जो किचन ओटा आहे, जिथे अन्नपूर्णा माता वास करत असते, तिथे तुम्हाला तो किचन ओटा स्वच्छ करून किचनची आपल्याला म्हणजे जो गॅस स्टॉप आहे त्याची पूजा करायची असते. तिकडे फूल वाहा. किचनच्या समोरची भिंत सगळ्यांना माहिती आहे महिलांनो, किचनच्या समोरची छोटीशी तरी भिंत असते, जिकडे खिडकी असते, त्या खिडकीच्या आजूबाजूलाही तुम्हाला तुपाने स्वस्तिक काढायचं आहे. आधी तूप घ्या, शुद्ध गाईचं तूप असेल तर चालेल, तुपाने स्वस्तिक काढा. त्याच्यावर तुम्ही हळद आणि कुंकू ने पण स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यावर त्याची पूजा करायची. अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देऊ नये, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बघा, पुष्य नक्षत्रावर आपण खूप छान छान खरेदी करत असतो. असं अजिबात नाहीये की सोनंच खरेदी केलं पाहिजे, नाही हो. तुम्हाला तुमच्या संसारात ज्या गोष्टी नाहीये, ज्या गोष्टी तुम्हाला आनंद मिळेल, खरंच सोनं घेऊन आपण घालतो का सांगा? ज्यांच्याकडे असेल त्यांनी आवर्जून घ्यावं. उत्तम दिवस आहे, कारण ह्या मुहूर्तावर सोनं खरेदी केल्यावर देवाच्या कृपेने ती कधी मोडायची वेळ येत नाही आपल्याला, असं म्हटलं जातं. पण सोनं नाही शक्य होत तर आपल्या देवघरात ज्या वस्तू नाहीये त्या तुम्ही खरेदी करू शकता, ज्याने मला छान वाटेल. माझ्या देवघरात ही वस्तू नाहीये. बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे बाळकृष्ण नाहीये, आमच्याकडे भगवान शंकरांची पिंड नाहीये, किंवा ताई आमच्याकडे लक्ष्मीकारक कवड्या नाहीये, श्रीयंत्र नाही. श्रीयंत्र घरात ठेवायचं आणि तू कोण मी कोण असं नाही, त्याच्यावर सेवा करणार असेल. उद्या तुम्हाला कुंकुमार्चन पण करायचं बरं का, सॉरी मी विसरले सांगायला, कुंकुमार्चन पण तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही श्रीयंत्र पण तुम्ही खरेदी करू शकता, लक्ष्मीकारक तुम्ही कवड्या खरेदी करू शकता. ज्यांच्याकडे हे सगळं आहे ना, कोणाकडे नित्यसेवेचा ग्रंथ नाही, तो तुम्ही खरेदी करू शकता. स्वामीचरित्र सारामृत खरेदी करू शकता. नवनाथ, सत्यनारायण, एखाद्या देवाचा फोटो नाही, तो खरेदी करू शकता. ज्या गोष्टीने माझ्या संसारात वृद्धी होईल, मला आनंद मिळेल, त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. संसारात आजकाल तांब्याचे पितळाचे भांडे निघाले आहे. आपल्याला वाटतं ना की एक तरी ताट असावं, पितळी ताट असावं, डिश असावी, वाटी असावी, चमचा असावा, त्या तुम्ही खरेदी करू शकता. आणि खरेदी केलंच पाहिजे असं पण अजिबात नाहीये. तुम्ही सेवा करा, देव जो सेवा करो त्याला देव मेवा मिळतोच. प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ देत असतो. देवाकडे, महाराजांकडे आपलं नियोजन, आपली अपेक्षा फक्त एवढीच असते, पण महाराजांचं नियोजन खूप असतं. ते देणार, भरभरून देणार, फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि उद्या मी ही सेवा करणार आहे वातींची. महिलांनो प्लीज ही सेवा ज्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी ही सेवा उद्या करायला विसरू नका.
तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ तिथेच थांबवते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.